फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत दुधातील शेवळ्या. तर त्यासाठी मी 1 वाटी ह्या शेवळ्या घेत आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध. तर मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर आता एकीकडे आपण दूध गरम करायला ठेवून देऊ. आणि दुसरीकडे ह्या ज्या आपण शेवळ्या घेतलेल्या आहेत त्या भाजून घेऊ. ह्या शेवळ्या आपल्याला तूप वगैरे काही न टाकता अशाच भाजून घ्यायच्या आहे. इकडे आपलं दूध गरम होत आहे. तर बघा, शेवळ्या थोड्या लाल झालेल्या आहे आपल्या. आपल्या शेवळ्या भाजून झालेल्या आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ. तर पहा, दूध आपलं उकळायला आलेलं आहे. तर आपण गॅसची फ्लेम कमी करून देऊ आणि याला थोडंसं ढवळत राहायचं. हे दूध थोडंसं आटलं की मग त्याच्यामध्ये आपण साखर टाकू. आपलं दूध थोडंसं घट्ट झालं की आपण यामध्ये साखर टाकू. तर हे दूध आपण पॅनमध्ये टाकून देऊ. बदाम घेतलेले आहे, तर त्याचे आपण बारीक काप करून घेऊ. दुधाला अधूनमधून ढवळत राहायचं. आपलं दूध आटलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये साखर टाकू. मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर जास्तही टाकू शकता. तर आपली साखर विरघळलेली आहे. आपण आता याच्यामध्ये भाजलेल्या शेवळ्या टाकू. आणि याला गॅसच्या कमी फ्लेमवर शिजू देऊ. तर बघा, शेवळ्या आपल्या शिजत आलेल्या आहे. मी हे बदामचे काप केलेले आहे, ते आपण आता शेवळ्यामध्ये टाकू.
अशा दुधातल्या शेवळ्या नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात. बघा किती छान कलर आलेला आहे याला. तुम्ही यामध्ये आणखी दुसरे पण ड्रायफ्रूट टाकू शकता. मी फक्त बदाम टाकलेले आहे. आता आपण यामध्ये टेस्ट येण्यासाठी वेलची पूड टाकू. तर बघा आपल्या शेवळ्या किती छान दिसत आहे आणि किती छान कलर आला आहे याला. तर आता आपण गॅस बंद करून देऊ. तर ह्या आपल्या दुधातल्या शेवळ्या रेडी झालेल्या आहेत. एका बाउलमध्ये काढू आपण. रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा.